आपण आज प्रभाग क्रमांक 12 मध्ये सौभाग्य सदनीत आलो. ही महापालिकेची जागा आहे. काय विकास झालाय नेमका 40 वर्षात? आज आपण सर्वजण प्रभाग क्रमांक 12 मध्ये सौभाग्य सदन जी वास्तू आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यातली रिअल परिस्थिती आज आम्ही जनतेसमोर दाखवण्यासाठी आलेलो आहे. गेली 40 वर्ष झाले सातत्याने जे नगरसेवक निवडून येत आहे त्यांनी काय विकास केला हे जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि तुम्ही पाहताय बघा ही सौभाग्य सदनची वास्तू आहे. काय इथे परिस्थिती आहे. एकेकाळी इथे छोटे मोठे कार्यक्रम व्हायचे, महिलांचे कार्यक्रम किती व्हायचे. वर्षापासून हे असं बंद पडले? गेली अनेक वर्षापासून एवढी मोठी पालिकेची असलेली जागा एवढ्या दयनीय एवढ्या खराब अवस्थेत या ठिकाणी आहे. हे बघा आम्ही आता रिअलिटी ग्राउंडवर आलेलो आहे. महापालिकेची जागा ग्राउंडवरची गाईचा गोठा झालाय. हो, गाईचा गोठा झालाय इथे. म्हणजे इथे नको ते भरपूर गोष्टी होतात. इथे काही कॉलेजला जाणारे मुलं मुली असतात, ते इथे येऊन काही वेळ त्यांचा घालवतात. ही खूप घाणेरडी गोष्ट आहे. इथे तुम्ही बघताल तर आजूबाजूला भरपूर घरं आहेत, भरपूर लहान लहान मुलं असतात, त्यांच्यासमोर ह्या गोष्टी होतात. शेवटी त्यांना विचार येतच असेल की बाबा एवढी घाणेरडी जागा आहे तर इथे असे कॉलेजला जाणारे मुलं मुली कशासाठी इथे येत असतील, हा ज्वलंत प्रश्न येतो. आजूबाजूला लोक राहतात तिथं. गाया म्हशी बांधलेल्या गोठा झालाय गाईचा. हो, गाईचा गोठा झालाय आणि दुर्गंधीचं साम्राज्य भरपूर आहे. कारण की गायांचं शेण वगैरे पडतं, त्याची काही व्यवस्थित विल्हेवाट लावली जात नाही. शेण जर पडत असेल तर त्याचं शेणापासून काय उपयोग होतात, तर हे सुद्धा ह्या गोष्टी इथले स्थानिक लोक फेस करतात ते भरपूर गोष्टींना इथल्या. या वास्तूमध्ये जर आम्हाला जनतेने संधी दिली तर आम्ही इथं आद्य शिक्षिका सावित्रीबाई ज्योतिराव फुले महिला सक्षमीकरण केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही माननीय आमदार संग्रामभैया जगताप असतील, माजी खासदार सुजय विखे पाटील साहेब असतील, पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब असतील यांच्या मार्फत भरघोस असा निधी आणून इथे एक महिलांसाठी एक सक्षमीकरण केंद्र ज्याच्यातून महिला आत्मनिर्भर होतील, स्वकर्तृत्वाने काही वस्तू बनवतील, विकतील, ब्युटी पार्लरचे कोर्स असतील, तसेच शिलाई मशीन असेल वाटप, तसेच महिलांसाठी असणाऱ्या योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या की वातेचं मशीन वाटप असेल, कापडचे बनवायची मशीन असेल, ह्या अशा अनेक योजना आहे महिलांसाठी, त्या आम्ही इथं केंद्राच्या स्वरूपात चालू करणार. काय वाटतं काही डेव्हलप व्हायला पाहिजे की नाही? नक्कीच डेव्हलप व्हायला पाहिजे. कारण की ह्या जागेची डेव्हलपमेंटची खूप गरज आहे सध्याच्या घडीच्या आपण जर बघतोय तर. कारण की वॉर्ड क्रमांक 12 मध्ये भरपूर महिला अशा आहेत की ज्या घरी बसून आहेत किंवा ज्या इतर ठिकाणी कामाला जातात. त्यांचा पहिला प्रॉब्लेम हाच आहे की ताई आम्हाला निवडून आलात ना तुम्ही, काही नाही केलं तरी चालेल पण आमच्यासाठी गृहउद्योग तुम्ही आणले पाहिजे. तर माननीय मोदीजींच्या अध्यक्षतेखाली त्यांनी जे काही आता महिलांसाठी उद्योग वगैरे चालू केलेले, जे आत्तापर्यंतच्या नगरसेवकांनी तिथपर्यंत पोहोचवलेली नाहीत, मग ते महिला बचत गट असू द्या किंवा त्यांच्यासाठी लघु उद्योग असू द्यात, तर त्याची ही जर वास्तू बांधली आपण व्यवस्थित रिडेव्हलपमेंट केली तर त्यांच्यासाठी आपल्याला लघु उद्योग इथे भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला आणता येतील महिलांसाठी. आम्ही तुम्हाला सर्व वास्तू देखील ग्राउंड लेवलला जाऊन जनतेसमोर दाखवणार आहोत. चला बघू.